प्रधानमंत्री आवास योजना, वंचित लाभार्थ्यांचे पुनर्सर्वेक्षण करण्याची मागणी। परभणी प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत करण्यात आलेल्या स्वयंसर्वेक्षणात तांत्रिक अडचणी आणि नेटवर्क समस्येमुळे अनेक पात्र लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत। त्यामुळे वंचित पात्र लाभार्थ्यांचे पुन्हा सर्वेक्षण करून त्यांना योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। भाजप किसान मोर्चाचे परभणी तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत कछवे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांकडे ही मागणी केली आहे। ग्रामीण भागातील नागरिकांकडे ऑनलाईन सुविधांचा अभाव आणि नेटवर्क अडचणींमुळे अनेक गरजूंची नावे सुटली आहेत। प्रशासनाने ऑफलाईन यादी तयार करून ग्रामसभेच्या मान्यतेने या लाभार्थ्यांचा समावेश आवास योजनेत करावा अशी मागणी करण्यात आली। या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। निवेदनावर भरत कछवे, गोपाळ कछवे, नारायण कछवे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत। देशातल्या प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान आवास घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्याचं शासनाचं ध्येय या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे। त्या कार्यक्रमानुसार, या महत्त्वाकांक्षी उपक्रमानुसार प्रत्येक नागरिकाला, ग्रामीण भागातल्या प्रत्येक कामगाराला, मजुराला पक्क घर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने 2024 एक स्वयं सर्वेक्षण म्हणजे सेल्फ सर्वे असा एक उपक्रम राबवला। त्या उपक्रमानुसार प्रत्येकानं आपलं जे काही माहिती आहे, आपल्या कुटुंबाची माहिती, आपल्याला असलेलं घर याबाबतची सविस्तर माहिती एका त्यांच्या वेबसाईटवर देण्याचं या ठिकाणी, ऑनलाईन करण्याचं या ठिकाणी सांगितलेलं। त्या पद्धतीनं बऱ्याच लोकांनी, ग्रामीण भागातल्या लाभार्थींनी आपली माहिती प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन केलेली होती। त्या ऑनलाईन करण्याच्या पद्धतीमध्ये बऱ्याचशा तांत्रिक अडचणी येत होत्या। कुठं नेटवर्क उपलब्ध होत नव्हतं, कुठं मोबाईलला जे काही ऑप्शन दिलेले होते त्या ऑप्शन प्रत्येक प्रत्येकाला ती माहिती नव्हती आणि म्हणून काही तांत्रिक बाबी लोकांच्या लक्षात न आल्यामुळे बरेचसे पात्र लाभार्थी या योजनेपासून, घरकुल योजनेपासून वंचित राहिले आणि त्या लोकांचं नाव आत्ता जी यादी 15 ऑगस्टला शासनानं प्रकाशित केली त्या यादीमध्ये, पात्र लाभार्थींच्या यादीमध्ये आपल्या बऱ्याचशा लाभार्थींचं, गरजू लाभार्थींचं नाव या ठिकाणी आलेलं नाही आणि म्हणून आम्ही शासनाला अशी मागणी केली की आपण जे गरजू लाभार्थी आहेत ते गरजू लाभार्थी ऑफलाईन यादी करून प्रत्येक ग्रामपंचायतीला गरजू लाभार्थींचा सर्वे करून ती यादी ग्रामसभेने मान्यता दिल्यानंतर आपण ती स्वीकारावी आणि त्यांचंही नाव पात्र लाभार्थी म्हणून आपल्या जी मूळ यादी आपण या ठिकाणी प्रतीक्षा यादी म्हणून आपण शासनाच्या कार्यक्रमामध्ये वापरणार आहे त्या यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट करण्यात यावं अशा पद्धतीचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी, त्याचबरोबर माननीय प्रकल्प संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना आम्ही या ठिकाणी दैठणावासियांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी दिलेलं आहे।